यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून महत्त्वाची बातमी अशी की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या घबराट दिसतीये। मुलाच्या लग्नाला गेलो तर मी मारला जाईन असं डोनाल्ड ट्रम्प म्हणताय। ट्रम्प स्वतःच्या मुलाच्या लग्नात जाण्याबद्दलच संभ्रमात आहेत। या आठवड्यात बहामास इथं ट्रम्प यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न होतोय। लग्नाला गेलो नाही तरी टीका होईल असं देखील विधान ट्रम्प यांनी केलंय। तर याच आठवड्यात बहामासमध्ये ट्रम्प यांच्या मुलाचं लग्न होतंय। मात्र या विवाह सोहळ्याला ट्रम्प जाणार नाहीयेत। पश्चिम आशियामध्ये जी सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे त्यासाठी मी देशाची सेवा करण्यासाठी इथे व्हाईट हाऊसमध्येच थांबेन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पण दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलंय की मी मुलाच्या लग्नाला गेलो तर तिथे मारला जाईल, पण जर गेलो नाही तरीही टीकेनं मारला जाईल असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या घबराटीत असल्याचं दिसतंय। याच संदर्भात आपण बोलूया सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर यांच्याशी। अनिल सर, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही मोठी घडामोडच म्हणावी लागेल, कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या आपल्या देशात आपल्या व्हाईट हाऊसमध्ये राहणं पसंत करतायत। मुलाचं लग्नही ते टाळतायत आणि दुसरीकडे असं विधान करतायत की एकीकडे त्यांच्या मुलीवरती देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला, हत्या करण्याचा प्रयत्न झाला, आणि दुसरीकडे त्यांचंही विधान समोर आलंय की मी माझ्या मुलाच्या लग्नाला गेलो तर मी मारला जाईन। डोनाल्ड ट्रम्पनी असं जे म्हटलं आहे की मी गेलो तरी मारला जाईन, नाही गेलो तरी मारला जाईन, म्हणजे तो म्हणतोय की जर का माझ्या मुलाच्या लग्नाला गेलो तर लोक म्हणतील की पहा इथे लढाई चालू होती, देशप्रेम जे माझं दाखवतो मी ते नाहीये, आणि जर का नाही गेलो तर तिकडनंही म्हणतील आय विल बी गेट किल्ड बाय फेक न्यूज। आणि ऍक्च्युली तसं म्हटलं तर लग्न 21 तारखेला होऊन गेलंय। हे जे 24 तारखेला बहामास मध्ये लग्न होणार होतं गोल्फ कोर्स वरती, हे मोर ऑफ अ सेलिब्रेशन होतं। असं म्हणणं की मी लग्नाला जात नाहीये कारण मला देशप्रेम आहे, हे तेवढं खरं नाहीये। पण ऍट द सेम टाइम आपण पाहतो की काही लोकांच्या सुट्ट्या पण रद्द केल्या आहेत। मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे, आणि इराणचं जे डील आहे, पीस डील जे होणार आहे ते थोडं डावाडोल आहे। काही म्हणतात की ऑलमोस्ट झालेलं आहे, काही म्हणतात की नाही झालं, ब्रेक थ्रू नाही झालं तर मग काही होऊ शकतं। म्हणून असं म्हणणं की मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये न जायचं सॅक्रिफाईस केलं आहे, हे पूर्णपणे बरोबर नाहीये। पण ते तितकंच खरं आहे की हे अमेरिकन पोझिशन सध्या जी आहे त्याच्यामुळे वॉशिंग्टन DC मध्ये प्रेसिडेंटला राहणं खूप जरुरी आहे। बरोबर, त्यामुळे आता अर्थातच काहीतरी मोठं घडू शकतं याची चाहूल लागते असं म्हणायला हरकत नाही। अनिल सर, धन्यवाद, तुम्ही आपलं विश्लेषण मांडलं त्यासाठी।